बीडमध्ये जो मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी संतोष देशमुख यांचं कुटुंब आता निघालेलं आहे। त्या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचा सहभाग असणार आहे। संतोष देशमुख यांच्या पत्नी, मुलगी आणि त्याचबरोबर त्यांचा भाऊ आणि भावजे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आज संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये निषेध मोर्चा काढण्यात येणार आणि यासाठी देशमुख कुटुंबीय या मोर्चासाठी निघालेले। आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांचे बंधू आपल्या बरोबर आहेत। मला तुम्ही सांगा, आज निषेध मोर्चा आणि तुम्ही जाताय बीडला? हा, न्याय मागण्यासाठी हा मूक मोर्चा आहे आजचा आणि आम्ही त्यासाठी जातो। आज 19वा दिवस आहे, तरी पूर्ण आरोपींना अटक झालेली नाही। आमची तीच मागणी आहे की सगळ्यांना अटक करा आणि फाशी शिक्षा द्या। किती लोक सहभागी होतील असं ते तपासात कळेल शेवट, किती ह्यात सहभागी आहेत तपासात सांगतील अधिकारी, किती लोक आहेत ते स्पष्टीकरण देतील। आज आम्ही त्याची पण मागणी करतोय। या प्रकरणाचा तपास सीआयडी कर देत आहे। सीआयडीचे काही अधिकारी तुमच्याकडे आले होते का? काही बोलणं झालंय का तुमच्याशी? नाही झालं बोलणं, ते केजला आले होते तपास, तिथे केजला त्यांनी बघितलं घटनास्थळ वगैरे, आम्हाला नाही भेटले अजून। तेच आम्ही संध्याकाळी त्यांना मागणी करणार आहे की सगळा आतापर्यंतचा आढावा आम्हाला त्यांनी द्यावा। आजच्या मोर्चात किती लोक सहभागी होतील? असंख्य लोक आहेत, सगळ्या जाती धर्माचे आहेत, खूप लोक येणार आहेत न्याय मागण्यासाठी। त्यांचं कुटुंब, त्यांची मुलगी देखील आपल्या बरोबर आहे। दीदी, मला तू सांग, तुम्ही मोर्चाला निघाला, काय मागणी आहे? मागणी एकच की पहिल्यापासून आम्ही एकच मागणी करतो की आरोपींना अटक झाली पाहिजे, माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। आज पण मी तेच मागणी करते आणि तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करते की आज आम्ही पण मोर्चाला जात आहोत आणि तुम्ही सर्व पण या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी राहा आणि आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहून आम्हाला न्याय मिळवून द्या। सध्या जो तपास सुरू आहे त्या तपासावर तू समाधानी आहेस का? तर त्यांचा तपास कोणत्या हे चालू आहे ते मला काही माहित नाही, पण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतो की ते लवकरात लवकर करतील आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून देतील। न्यायासाठी खरं तर ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि इतर लोकांनी म्हणजे मराठा बांधव आणि देशमुख समर्थकांनी देखील या मोर्चात सहभागी व्हावा असं आवाहन देशमुख कुटुंबियांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण ही दृश्य पाहतोय, बीडमध्ये आज सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। निषेध मोर्चा काढला जाणार आहे। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, तसंच जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केलेली आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संतोष देशमुख यांचं कुटुंबीय आता बीडसाठी रवाना होत आहे।